ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवांजिये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संत महापुरुषांच्या आशीर्वादाने गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून आपण चिंतन करण्याकरता प्रारंभ करतो आहे. ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये गणरायाचं नमन, सरस्वती मातेला अभिवंदन आणि श्रीगुरूंचं पारमार्थिक जीवनात असणारं सामर्थ्य, सद्गुरूंना केलेला नमस्कार, त्यांची केलेली सेवा या संबंधाने प्राप्त होणाऱ्या फलाचा संपूर्ण निर्देश झाल्यानंतर ज्या श्रीमद भगवद्गीतेवर आपण व्याख्यान करणार आहोत तो श्रीमद भगवद्गीता ग्रंथच्या महाभारतांतर्गत आहे. त्या महाभारताचं अनेक वैशिष्ट्याच्या संबंधाने ज्ञानोबाराय वर्णन करतात आणि गीतेचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी कोणकोणती लक्षणं असावी लागतात त्याचाही विचार सांगितला. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात, अंतःकरणामध्ये असणारी गंभीरता, अंतःकरणाची असणारी स्थिरता या दोन संपत्तीने संपन्न असणारा महात्मा जो असेल तो या ग्रंथामध्ये श्रवणाचा अधिकारी आहे असं स्पष्ट सांगतात. ज्ञानोबाराय पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये वाचोनी लोक वाक्चातुर्य होईल सुखिया. असंही ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात. अधिकाराचा विचार ज्ञानोबाराय करत नाही असं नाही, अधिकाराचा विचार त्या प्रसंगालाही ज्ञानोबारायांनी सांगितलेला आहे. परंतु प्रामुख्याने खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणास हवे सुमना समाधी जोडे यच्छ यावत मनुष्य मात्र या संपूर्ण गीतेचा अधिकारी आहे, म्हणून सर्वांनीच या ठिकाणी श्रवणा करता यावं. नाहीतर ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा अशी कधीच नसते, देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची, असं ज्ञानोबाराय म्हटले नसते. सर्वांनाच श्रवण करण्याचा अधिकारी आहे, पण अधिकाराचा आणि फलाचा संबंध असल्यामुळे ज्याचा उत्तम अधिकार आहे त्याला लवकरात लवकर फलाची प्राप्ती होते आणि ज्याच्या अधिकारामध्ये काही न्यूनता आहे ती न्यूनता दूर झाल्यानंतर त्याला फल प्राप्त होतं. परमार्थामध्ये जे फल प्राप्त होतं खरं तर हे फल दुसरीकडून कुठून आणायचं नाही, प्राप्ताचीच प्राप्ती परमार्थामध्ये होत असते. फक्त ती आपल्याला प्राप्त नाही, हा अप्राप्तीचा भ्रम फक्त दूर करावा लागतो. आता अर्जुनाचा विचार करत असताना यालागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्यही परितया प्रति चावळी जे सुखे, म्हणून भक्तराज अर्जुनांनी याच गीतेच्या शेवटी नष्ट मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत अशी भगवंताच्या समोर कृतकृत्यतेची पावती दिलेलीच आहे. आणि धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ज्ञानोबाराय असं म्हणतात, भगवंताच्या मुखातून आलेलं ज्ञान आहे. स्त्री हरिवक्त्रीची अक्षरे, बाबांच्या मुखातून काना आपण हे ऐकलेलं आहे. स्त्री हरिवक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे. हा आदर शब्द फार महत्त्वाचा आहे. संजयाने सांगितलं, वास्तविक असं आहे धृतराष्ट्राकडून संजयाला कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत आपण कोणत्याही ओव्या बघा, प्रामुख्याने घुलेबाबा सांगायचे ज्ञानोबारायांचा संजय हा आवडता विषय आहे. कारण ज्ञानोबाराय संत आहे, संतांना संतांच्या विषयी आवड असते, म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय वर्णन करतात संजयाला घेऊनच येतात. ज्ञानोबाराय अध्यायाच्या प्रारंभी आणतात किंवा कधीकधी अध्यायाच्या समाप्तीला संजयाला घेऊन येतात. जिथे जिथे संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद आलेला आहे तिथे आपल्याला प्रकर्षाने हे जाणवतं की धृतराष्ट्राकडून संजयाला म्हणावा तसा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. उलट संजयाच्या मुखातले बऱ्याच प्रसंगी खेदाचे वाक्य आहे, अहो ऐकीच तसे की अवधारा तव इया बोला निवांत म्हातारा जैसा मैसा नोठी कापुरा तैसा उगाची असे की संजय दुखवलेने अंतःकरणे मन तसे नवल नवे दैवा दौडणे हा जीवी धडसा आहे मी म्हणे तव आतही आंधळा. हे संजयाच्या मुखातले खेदाची वाक्य आहे. मला असं वाटलं होतं की हा फक्त बाह्यदृष्टीने आंधळा असेल, पण याच्या अंतःकरणाचा विचार केला तर आतही आंधळा. हे संजयाच्या म्हणजे श्रोत्यांनी कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही, पण संजयाने मात्र आपण वक्ता आहे आणि वक्त्याचं कर्तव्य आदरपूर्वक निभावलेलं आहे. संजय सांगितली आदरे. आदर शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणता आदर आहे? वक्त्याने आपलं कर्तव्य करावं हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी असणारा आदर प्रगट केला. किंबहुना माझ्या गुरुदेवांनी मला आज्ञा केलेली आहे, व्यासांनी मला आज्ञा केलेली आहे ना की यांना तुम्ही दूरश्रवण आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून सगळा वृत्तांत कथन करा. त्या गुरूंच्या आज्ञेवर असणारा आदर म्हणून आदराने सांगितलं
त्याचा परिणाम असा झाला, वक्त्याचे श्रम कधीच वाया जात नाही. संजय सांगितली आदरे, तेही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. शेवटी का होईना अंत तो गतवा, धृतराष्ट्राला श्रवण केलेल्या ज्ञानाचं फल प्राप्त झालं. असाही आपण विचार करतो. म्हणजे अधिकार्याचा आणि फलाचा संबंध असतो. पूर्णता असेल, अधिकार सिद्ध असेल तर फल लवकरात लवकर प्राप्त होतं. आणि अधिकाराच्या ठिकाणी काही उणीव कमतरता न्यूनता असेल तर ती उणीव कमतरता ते कारण नष्ट झालं की फल प्राप्त होतं. तोही विचार ज्ञानोबांनी सांगितला. आता गीतेच्या संबंधाने विचार करत असताना हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, प्रत्यक्ष सवेश्वरू प्रत्येक अनुवादला, सर्वेश्वर अनुवादला, ऐसे जे अगाध तेथ वेळावती वेद, तेथ मी अल्पमी मतिमंद काय होय, अशी असमर्थता ज्ञानोबांनी प्रगट करून दाखवली. परंतु ज्ञानोबांना आधार फार मोठा आहे. सगळ्या ब्रह्मांडाला ईश्वराचा आधार आहे. ते विचारसागरामध्ये असा विचार आलेला आहे, या जगताला, मिथ्या जगताला आधार आणि अधिष्ठान कोण आहे बरं? सद्गुरूंनी विचार न करता सांगितलं, तुझा आत्माच या जगताला आधार आणि अधिष्ठान आहे. तसं संपूर्ण जगताला ब्रह्म ही आधार आहे, अधिष्ठान आहे. किंबहुना पारमार्थिक अंगाचा विचार करत असताना ज्ञानोबा असं म्हणतात, ते ब्रह्म नाही, माझे सद्गुरू सगळ्या जगाला आधार आहे. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ राहटत असे मजही आत रिगोनिया, आणि असा सगळ्या जगाला असणारा आधार, तोच आधार मला प्राप्त झाला. तेनेची बोले मी सधरू, श्रीगुरूंची अनुकूलता मला प्राप्त झाली आहे. ज्यांची आपल्याला अनुकूलता प्राप्त करून घ्यायची असते त्यांची जीवनामध्ये सेवा घडावी लागते. सेवेशिवाय कधीच अनुकूलता प्राप्त होत नसते. एखाद्या साध्वी पतिव्रती माऊलीला जर आपला पती अनुकूल व्हावा असं वाटत असेल तर त्या पतिव्रती स्त्रीने फक्त पतीची सेवा करावी. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अना यासे आत्महिता भेटी चिती, ती प्राप्त होते. ईश्वराची असणारी अनुकूलता प्राप्त करून घ्यायची असेल, प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर जे विहित कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते ईश्वराची सेवा म्हणून कर्माचरण करणं, मग ईश्वराचा प्रसाद प्राप्त होतो. आणि श्रीगुरूंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर श्रीगुरूंची प्रसन्नता, त्यांची अनुकूलता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं हीच त्यांची प्रसन्नता, अनुकूलता प्राप्त करून घेण्याची गुरुकिल्ली आहे. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हीची परमसेवा, एर ते गा पांडवा वाणिज्य करणे. आणि मग श्रीगुरूंची काया वाचा मनाने केलेली सेवा, ती श्रीगुरूंची अनुकूलता आपल्याला प्राप्त होत असते. आणि ज्ञानोबांच्या जीवनाचा जर विचार केला तर आचार्योपासनम या पदावर ज्ञानोबा असं म्हणतात, जिवंत असेपर्यंत मी सद्गुरूंची सेवा करणार यात नवल नाही. देहपात झाल्यानंतर या शरीरातले पंचमहाभूत ही तत्व पंचमहाभूतामध्ये मी विलीन करीन आणि त्याच्याही माध्यमातून माझी सेवा अखंड चालू राहील. इतकी पराकोटीची सेवा असल्यानंतर का बरं निवृत्तीनाथ महाराज अनुकूल ठरणार नाहीत? सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, त्यांची अनुकूलता असल्यामुळे म्हणून मी प्रवृत्तवला आहे ग्रंथी ये, या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु श्रोत्यांचा असणारा महत्त्व इतका अबाधित आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, आता देईचं अवधान. श्रोते हे वक्त्याला कधीही फुलवीत असतात. वक्त्याच्या ठिकाणी असणारे कोणते कोणते भाव कसे प्रगट करायचे हे श्रोत्यांच्या मनावर अवलंबून असतं. श्रोत्यांकडून जसा प्रतिसाद मिळतो तशा प्रकारे वक्त्याच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धीचा विकास होत असतो. सूर्य उदयाला आला तर सरोवरातली कमळं प्रफुल्लित आणि विकसित होतात. तसं एका वक्त्याकरता, त्याच्या बुद्धिरूपी कमलाकरता हजारो असणारे श्रोते म्हणजे एक एक सूर्यच असतो. त्या श्रोत्यांनी जर मानाखाली टाकल्या तर मग वक्त्याचा काही निभाव लागत नाही. म्हणून श्रोत्यावर फार मोठी जबाबदारी. तुम्ही बोलविले आम्ही बोलेन. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र, ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुली, तो सूत्रधार जो असतो त्या सूत्रधाराच्या आदेशानुसार वागत असते. तो काही बाहुली यांच्या काजा नाचवी की आपुले जाणीवीची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काजा, असं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. श्रीगुरूंना विनंती करतात, तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो, ते आपुला अलंकारितो भलतया परी, तव श्री गुरु म्हणती राही. ज्ञानोबऱ्यांचं एवढं मोठी असणारी ही प्रस्तावना ऐकल्यानंतर निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं, जोपर्यंत आपण ज्ञानोबऱ्यांना थांबा म्हणणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाहीत, आणि जोपर्यंत आपण आज्ञा करत नाही तोपर्यंत ग्रंथसेवेलाही प्रारंभ करणार नाही. म्हणून श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, राहू दे ज्ञानोबा, विस्तार करू नको. या सगळ्या ओव्याच्या संबंधाने तुम्हाला काय म्हणायचं आहे ना, हे तुझं बोलावे न लगे काही. हा सगळा भाव तुम्ही शब्दाने आम्हाला सांगावा, हे सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही. काय आहे ते मानस जाणी जे बोले हे स्पष्ट असतं. मनुष्याचं अंतःकरण त्याच्या शब्दातून प्रगट होत असतं. शब्द काय आहे या शब्दावरून
अंतकरणाचा भाव कळत असतो. झाड हे फुलावरून कळत असतं आणि त्याने केलेलं पूर्वकर्म हे भोगावरून कळत असतं. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या बोलण्यातला काय भाव आहे निवृत्तीनाथांच्या लक्षात आला. तुमच्या बोलण्यातला भाव हाच आहे की आता ग्रंथ सांगण्याची तुम्ही आज्ञा करावी. म्हणून हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, या बोला निवृत्ती दासू पावोनी परमोल्हासू. ज्ञानोबरांना श्रीगुरूंच्या मुखातून ग्रंथ सांग, लवकरात लवकर सांग. ही आज्ञा प्राप्त झाल्यानंतर नुसता आनंद झाला नाही बरं का, परम उल्हासू श्रेष्ठ आनंद झाला. या थोडंसं असा विचार करता येईल आपल्याला या संबंधाने. परम उल्हास म्हणण्याचं काय कारण असेल? त्याचं कारण असं आहे, श्रीगुरू ज्या देशामध्ये राहतात त्या देशाकडून येणारा वारा जरी आपल्या गावामध्ये आला तर जे साधक असतात त्या वाऱ्याला घेण्याकरता, स्वागत करण्याकरता गावाच्या बाहेर जातात. म्हणजे त्या देशाकडून येणारा वारा देखील उल्हासाला कारण आहे. त्या श्रीगुरूंच्या गावातून आलेला निरोप देखील उल्हासाला कारण आहे. आणि मग प्रत्यक्ष श्रीगुरूंच्या मुखातूनच आज्ञा प्राप्त झाली तर मग तो परम उल्हासाला कारण नाही का ठरणार? ती कडून येत असे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बीजे की जो. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, त्या श्रीगुरू ज्या देशात राहतात त्या देशाकडून येणारा वारा आनंदाला कारण आहे. त्यांच्याकडून आलेला निरोप आनंदाला कारण आहे. त्यांनी कृपादृष्टीने अवलोकन केलं तरी ते आनंदाला कारणच आहे. श्रीगुरूंनी कितीतरी ठिकाणी कृपादृष्टी अवलोकिले असा भाव आहे. आणि इथे तर प्रसंगामध्ये निवृत्तीनाथ म्हणतात, आता ग्रंथा चित्त देई हा शब्द मुखातून बाहेर पडला म्हणून पावोनी परम उल्हासू. ज्ञानोबा इथं त्याला परम उल्हास असं म्हणतात. 12व्या अध्यायामध्ये त्याला महाप्रसाद असं म्हणतात. ये विनवनीय साठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी. तिथे अवलोकिले शब्द आहे बघा. म्हणे गेथारतेसी उठी न बोले बहु. म्हणून तिथं महाप्रसादाची 2 कारणं आहे. कोणती 2 कारणं? एक तर श्रीगुरूंनी कृपादृष्टीने अवलोकन केलं पहिलं कारण, आणि दुसरं कारण म्हणे गीतार्थीसी उठे न बोले बहु. आता पुष्कळ विस्तार करू नका, गीतेचे व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त व्हा. ह्या 2 कारणामुळे जी महाप्रसाद म्हणून साविया झाला आनंद, आता निरोपीन प्रबंधावधान दिजे असं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. म्हणे परियेसा मना अवकाश देऊन या, आपण मनाला मोकळी जागा करून श्रवण करावं. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र असं म्हणतात, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. कौरव आणि पांडवांचं युद्ध हेच प्रारंभ ठरलेला आहे. अटळ आहे. आता युद्धाला कोणी टाळू शकत नाही. युद्ध करण्याचं महत्त्वाचं कारण आहे द्वेष. परस्परामध्ये झालेला उत्कर्ष परस्परांना सहन होत नसेल तर त्या ठिकाणी कलह, भांडण, तिरस्कार, ईर्ष्या, असूया, मत्सर, घृणा हे सगळे विकार निर्माण होत असतात. विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे, तव तो रोष दुनावे क्रोध तो जाण. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक विद्वत्ता प्राप्त झाली, त्याच्या ठिकाणी असणारं समाधान अधिक असेल किंवा आपल्यापेक्षा त्याचा ऐश्वर्य अधिक असेल आणि ते त्याच्या प्रयत्नाने किंवा प्रारब्धाने प्राप्त होत असेल, ते आपल्याला का प्राप्त होत नाही असा अंतःकरणामध्ये जर रोष वाढत असेल तर त्याला क्रोध असं म्हणतात. पांडव हे पराक्रमी आहे, 5च जण आहेत, पण पराक्रमी आहे, सत्यनिष्ठ आहे, इंद्रिय संयम करणारे आहे, तप करणारे असल्यामुळे त्यांना त्या खांडववनाचं राज्य दिलेलं आहे. खांडववनाचं, जंगलाशिवाय दुसरं काहीच नाही. पण पांडवांनी पराक्रम करून इंद्रप्रस्थ नावाचं नगर स्थापन केलं, जे हस्तिनापुरापेक्षा अधिक ऐश्वर्य संपन्न होतं. आणि हाच द्वेष त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला कौरवांच्या. मग त्या कौरवांनी असं म्हणतात की क्षत्रियाला जर एखाद्याने युद्धाकरता आवाहन दिलं किंवा द्यूत खेळण्याकरता आव्हान दिलं तर क्षत्रियांनी ते टाळायचं नसतं. एखादा व्यक्ती युद्धाला तयार झाला लगेच युद्धाला जावं लागतं. एखाद्या व्यक्तीने आपल्याला द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं, चला या द्यूत खेळायला जावं लागतं, क्षत्रियाला मागं सारखावंच लागत नाही. त्या काळातली नीती आहे बरं काही, त्या काळातली नीती. एक क्षत्रियाला द्यूत खेळण्याकरता जेव्हा, कारण दुर्योधनाला माहिती आहे सत्य मार्गाने आपण यांच्याबरोबर युद्ध करू शकत नाही, कूटनीतीचा वापर करूनच यांचं ऐश्वर्य आपण हडप केलं पाहिजे, अपहरण केलं पाहिजे यांच्या ऐश्वर्याचं. म्हणून द्यूत कर्मामध्ये प्रवृत्त झाले धर्मराज. आणि धर्मराजाचं दैव असं आहे, हरतच गेले. हरल्यानंतर मग सगळ्यांना पणाला लावलं, द्रौपदीलाही पणाला लावलं, विटंबना झाली. त्याचे असणारं काहीतरी फळ मिळावं याकरता 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, अज्ञातवासामध्ये पकडले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, नंतर 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे अशी परंपराच लावली होती. अज्ञातवासात पकडले की पुन्हा वनवास. दुर्योधनाला असं वाटलं होतं यांना पकडलं अज्ञातवासामध्ये की पुन्हा वनवास.
म्हणजे हे म्हातारे होतील पण राज्य परत मागणार नाही. परंतु भगवंताच्या कृपेने अज्ञातवास पूर्ण झाला. आता पांडवांना त्यांच्या हिश्शाचं राज्य मिळावं अशी याचना केली, धर्मानुसार मागणी केली. दुर्योधनाने सांगितलं मी देणार नाही. अर्ध राज्य तर नाहीच नाही, 5 गावंही देणार नाही. एवढं नाही, सुईच्या टोकार मावेल एवढीही जमीन मी पांडवांना युद्धा वाचून देणार नाही. भगवंत शिष्टाई करण्याकरता गेले. शिष्टाई असफल झाली. वेदव्यासांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तोही असफल झाला. आता युद्धाकरता सगळेजण प्रवृत्त झाले. पृथ्वीवरचे सगळे राज्ये त्यांचं असणारं सैन्य यांची विभागणी झाली 2 पक्षामध्ये, कौरव आणि पांडव. आणि आता युद्ध कसं ठरणार आहे, कसं होणार आहे. वेदव्यासांनी सांगितलं धृतराष्ट्राला, तुला जर युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुला माझ्या सामर्थ्याने दाखवू शकतो. त्यांनी सांगितलं यावत आयुष्य मी अंधपणामध्ये माझं जीवन व्यतीत केलं आणि मरणाच्या प्रसंगी माझ्या मुलांचा संहार पाहावा एवढी माझं सामर्थ्य शक्ती माझ्या ठिकाणी नाही, पण ऐकण्याची मात्र मला इच्छा आहे. म्हणून त्या ठिकाणी काय घडतं हे मला ऐकण्याची इच्छा असल्यामुळे अशी काहीतरी कृपा करा की तिथे घडलेला वृत्तांत मला इथे कळाला पाहिजे. मग व्यासांनी कृपा केली. संजयावर दूरश्रवण आणि दूरदर्शन या सिद्धी प्राप्त झाल्या. आणि मग आता हे ज्या ठिकाणी युद्धाकरता गेलेले आहे तिथे गेल्यानंतर नेमकं घडतं तरी काय हे विचारण्याच्या जिज्ञासेने विचारलं आहे. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र विचारतात संजयाला, हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयोत्सवाः मामकाः च पांडवाः समवेताः किम अकुर्वत. हे संजय, बाबांच्या मुखातून श्लोकाचा भाव आपण काल ऐकला. संजय कोणाला म्हणायचं? सम्यक रागद्वेषान जितवान असे, ज्याने चांगल्या प्रकारे आपल्या अंतकरणातले राग आणि द्वेष जिंकलेले आहेत त्यांना म्हणतात संजय. याचा अर्थ असा आहे, प्रश्न करता हा मोहित असावा तरी पुत्रस्नेह मोहितो. मोहित म्हणजे जो विचार करू शकत नाही, अविचारी स्वरूपाचा आहे, मोहाने ग्रस्त झालेला आहे, तो विचारणारा, प्रश्न विचारण्याचा अधिकारी आहे. पण कोणाला विचारावं? ज्याच्या अंतकरणामध्ये कोणाच्याही विषयी रागही नाही आणि द्वेषही नाही. राग म्हणजे प्रीती, प्रेम असलं किंवा द्वेष असला तर पक्षपात होण्याची शक्यता असते. म्हणून संजय, तू पक्षपात करणारा नाही, तुझ्या अंतकरणामध्ये समानता आहे. म्हणून मी तुला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आमचा जो पूर्ववंशज आहे कुरु नावाचा राजा, आणि त्या कुरु नावाच्या राजाने ही जमीन मुद्दाम युद्धाकरता तयार केलेली आहे. पूर्वीचे राजे स्वतः नांगर चालवायचे. छत्रपतींच्या पण जीवनामध्ये हा प्रसंग आहे. सोन्याचा फाळ लावून त्यांनी काही जमीन नांगरलेली आहे. म्हणून हे कुरु राजे जे आहे आपल्या राज्यातले काही जमीन नांगरण्याकरता गेले आणि तिथे त्यांनी बघितलं की एका झाडाखाली शेतकरी कुटुंब ते शेतीचे मशागत करते आहे. पण मशागत करत असताना त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला. पण त्यांच्या जीवनामध्ये मात्र दुःख प्राप्त झालं नाही. त्या कुरु राजाच्या लक्षात आलं की ही भूमी सामान्य स्वरूपाची नाही. ज्या अर्थी पुत्र वियोगाचं दुःख यांना होत नाही त्या अर्थी ही भूमी विशेष प्रकारची आहे. आणि मग लक्षात आलं की पूर्वीच्या काळामध्ये देवानाम देव जन्म, पूर्वीच्या काळामध्ये अनेक देवतांनी या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, म्हणजे पुण्यभूमी आहे. सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनम, सर्व प्राणी मात्राकरता ब्रह्मप्राप्ती करून देणारं हे क्षेत्र आहे. म्हणून त्यांनी या क्षेत्राची निवड युद्धाकरता केली की इथे गेल्यानंतर कोणताही व्यक्ती कोणत्याही भावनेने जरी मरण पावला तरी त्याला ब्रह्मस्वरूपाचीच प्राप्ती व्हावी. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम, असंच घडावं याकरता त्या भूमीची योजना झाली. म्हणजे भूमी फार महत्त्वाची असते. हे धर्मक्षेत्र आहे. आता क्षेत्र जे असतं, क्षेत्राला जमीन असं म्हणतात. जमिनीमध्ये 2 गोष्टी घडतात. 2 गोष्टी कोणत्या? एक तर जमिनीमध्ये धान्य उत्पन्न होतं आणि उत्पन्न झालेलं धान्य त्याची वाढ होत असते. या 2 गोष्टी घडतात जमिनीमध्ये. तसं हे धर्मक्षेत्र आहे. म्हणून माझे असणारे मुलं दुर्योधनादिक हे अगोदरच अधार्मिक स्वरूपाचे आहे, पण कदाचित त्या जमिनीवर गेल्यानंतर यांच्या अंतकरणामध्ये धर्माचा उदय होऊ शकतो. पहिला भाव आहे. आणि अगोदरच धार्मिक असणारे पांडव यांच्या ठिकाणी धार्मिक वृद्धी होऊ शकते. याचा परिणाम असा होईल. परिणाम कोणता होईल? माझे दुर्योधनादिक पुत्र जर धार्मिक झाले तर युद्ध करणार नाही, म्हणजे अनायासे पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाकतील. मग तर आपली हानीच होईल, कारण संपूर्ण राज्य आपल्या मुलाला मिळणार नाही. बरं, दुसरा भाव असा आहे, यदा कदाचित जर पांडव युद्धापासून परावृत्त झाले
तर माझ्या मुलांना युद्ध न करता देखील अनायासे सगळं राज्य प्राप्त होईल. या दोन भावना अंतकरणामध्ये असल्यामुळे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयोत्सवाः युद्धाच्या इच्छेने समवेताः जमलेले मामकाः माझे असणारे आणि पंडूचे पुत्र किम अकुर्वत संजय काय करते झाले हे सांग बरं. ते मामकाः आणि पांडवाः या शब्दातून स्वपुत्रांच्या विषयी असणारी ममता प्रगट केली आणि पांडवाः म्हणत असताना पंडूचे असणारे मुलं आपल्या भावाचे असणारे मुलं किंवा पुतणे त्यांच्याविषयी प्रेमाचा आदर कमी आहे हे दाखवलं. आता ज्ञानोबा पुढे स्पष्टीकरण करतात. तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असते व्याजे झुंजाचेनी तरी तीही येतोला अवसरी काय किजत असे एर एरी ते झडकरी कथन करी मज प्रते. या तिन्ही ओव्यामध्ये एकच धृतराष्ट्राचं वाक्य पूर्ण होतं. तिन्ही ओव्यांचा एकत्र विचार करावा लागतो. पुत्र स्नेहे मोहितो स्नेह प्रेम विशेष स्नेह जो असतो ममता विशेष हा स्नेह मोहाला कारण आहे. पुत्राच्या मग स्नेह कोणावरही असू शकतो. अंतकरणामध्ये काही स्नेह किंवा प्रेम विशेष हे बंधनाला कारण असतात आणि काही स्नेह विशेष जे असतात ते मुक्ततेला कारण ठरतात. संतांच्या वाक्याविषयी असणारा स्नेह संत किंवा देवांच्या विषयी असणारा स्नेह हा आपल्या मुक्ततेला कारण आहे. तो बंधनातून मुक्त करणार आहे. आणि अनात्म पदार्थावर असणारा स्नेह मग तो कोणाचाही असू द्या म्हणजे इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत कुठेही असणारं जे प्रेम आहे आसक्ती आहे किंवा राग आहे ते बंधनाला कारण आहे. म्हणून इथं धृतराष्ट्राच्या विषयी असणारं प्रेम हे पुत्र स्नेहे मोहितो पुत्राच्या स्नेहाने मोहित झालेला अविचारी झालेला धृतराष्ट्र असे पुसतो. धृतराष्ट्र संजयाला विचारित आहे. काय विचारतो आहे म्हणे संजया कुरुक्षेत्रीची मातू सांगे कुरुक्षेत्रावर घडणारी मात घटना हकीकत तिथला वृत्तांत काय घडतो आहे ते तुम्हाला सांगावं. आणि ज्याच्या ठिकाणी स्नेह आहे ती सगळी माणसं जी आहे स्नेह किंवा मोह ज्यांच्या ठिकाणी आहे ती सगळी ब्रह्मज्ञानाची अधिकारी आहे. कारण गीतेचं वर्णन करत असताना भगवंत असं ज्ञानोबारे असं म्हणतात मंत्र प्रतिपाद्य भगवती गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदरी असे. मग नष्ट मोह या पदाने काय सांगायचं आहे मोहाला नाश करणारी ही ब्रह्मविद्या आहे. किंवा पंचदशीमध्ये पण पहिला श्लोक येतोय बघा नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने स विलास महा मोह ग्राह ग्रासैक कर्मणे. महामोह म्हणजेच अज्ञान आणि ज्याच्या ठिकाणी अज्ञान असतं त्याच्या ठिकाणी अनात्म पदार्थावर प्रेम असतं. याचा अर्थ असा आहे ज्याच्या ठिकाणी मोह त्याच्या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञानाला घालवणारी ब्रह्मविद्या असते. गीता ही सप्तशती 700 श्लोकांनी संपन्न असणारी एक भगवतीच आहे. आणि मोह महिषा नावाचा असुर मारल्यानंतर तिला आनंद प्राप्त होतो. फक्त असं आहे स्नेह संकोचित नसावं. स्नेह असावं नाही असं नाही पण त्याच्यामध्ये संकोचित भाव नसावा. भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी पण स्नेह आहे नाही असं म्हणता येत नाही कारण ज्ञानोबांनी शब्द वापरलेले पुढे तयापरी पार्थ अतिस्नेहे मोहितो पुढे शब्द वापरलेला आहे. म्हणजे दोघं देखील स्नेहानेच मोहित झालेले आहेत. भक्तराज अर्जुन असू द्या किंवा धृतराष्ट्र असू द्या हे स्नेहानेच मोहित आहे. फक्त एकाचा स्नेह पुत्रापर्यंतच मर्यादित आहे आणि भक्तराज अर्जुनाचा स्नेह सगळ्यांच्या विषयी आहे म्हणजे स्नेह व्यापक आहे. स्नेह संकोचित असेल तर दुःखाला कारण व्यापक असेल मुक्ततेला कारण. तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया कुरुक्षेत्रीची मातू सांगे कुरुक्षेत्रावर आता नेमकं घडतं काय आहे ते मला तू सांग. का बरं मी विचारतो आहे कारण कुरुक्षेत्र सामान्य नाही. जे नाम जे कुरुक्षेत्र पाठीमागचा जे शब्द हा कुरुक्षेत्राच्या संबंधित आहे. जे कुरुक्षेत्र धर्मालय म्हणजे धर्माचं आलय आश्रयस्थान ठिकाण असं म्हटलं जातं. धर्म शब्दाचा अर्थ होतो अंतकरणामध्ये असणाऱ्या सद्भावना किंवा जे गुण आपल्याला धारण करण्याकरता योग्य आहे धारण करण्याकरता योग्य किंवा ज्याच्यामुळे जगताची स्थिती कायम राहते अशा प्रकारचे सद्गुण त्याला धर्म असं म्हणतात. मग तो धर्म क्षत्रियाचा असेल ब्राह्मणाचा असेल प्रत्येकाच्या वाट्याला आलेला धर्म वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. जे कुरुक्षेत्र धर्मालय म्हणजे धर्माचं घर असं म्हटलं जातं तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी
त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर पांडव म्हणजे पंडूचे पुत्र आणि माझे असणारे शतपुत्र हे झुंजाचेनी व्याज म्हणजे निमित्त किंवा कारण युद्ध करण्याच्या निमित्ताने त्या कुरुक्षेत्रावर गेलेले आहे की जे धर्मक्षेत्र आहे. आता धृतराष्ट्राचा हा भाव आहे ते युद्धाकरता जर गेले असतील तर मग युद्धच करतील ना, दुसरं काय करणार आहे. पण भाव तसा नाही. जरी ते युद्धाकरता गेलेले असतील पण गेले ते सामान्य क्षेत्रामध्ये नाही, धर्माच्या घरी गेलेले आहे. धर्म ज्या ठिकाणी वृद्धीला प्राप्त होतो अशा जमिनीमध्ये ते गेलेले आहे. आणि क्षेत्राचं महात्म्यच असं असतं, क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई असं सामर्थ्य असतं. एखादं पारमार्थिक क्षेत्र असेल तर नास्तिक व्यक्ती तिथे आल्यानंतर त्याला परमार्थ करावा असा वाटतो. आणि जो मुळातच पारमार्थिक आहे त्याच्या परमार्थाची वृद्धी किंवा वाढ होत असते. हे सगळं अनुभव आपल्याला आळंदीमध्ये अनुभवायला येतो बघा. गावाकडे कोणत्याही प्रकारचा धर्म परंपरा न मानणारी माणसं देखील महाद्वारातून माऊलीच्या मंदिरात प्रवेश केला की म्हणतात, हो आमच्या मनामध्ये एक समाधानाची किरणं किंवा तरंग आम्हाला जाणवतात. का बरं? क्षेत्राचा महिमा आहे. ते भगवंतांनी साधना कुठं करावी हे सांगत असताना पहिल्यांदा क्षेत्राचं वर्णन केलं. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातिश्रुतम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. कोणत्या क्षेत्रामध्ये साधना करावी तर पहिल्यांदा देश पवित्र असावा. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. क्षेत्राचा परिणाम मनावर होतच असतो, अवश्य होत असतो. ते आता मला श्लोक किंवा ते आठवणार नाही, अध्यायाची संगती एकनाथी भागवतामध्ये आलेलं आहे. दशैते गुण हेतवाहा, 10 घटक अशा प्रकारचे आहे की ते आपल्या अंतकरणातल्या भावनाला वाढणीकरता कारणीभूत ठरतात. दशैते गुण हेतवाहा, धर्म असेल, प्रजा असेल, पाणी असेल, त्यामध्ये क्षेत्र एक आलेलं आहे. काल असेल, राजा असेल, हे सगळे धर्माच्या वृद्धीला कारण ठरणारे असतात. किंवा ज्ञानेश्वरीचाच विचार करा ना, जेथ आरानुकेचिनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्याशी दोन्ही वचडी देखील याजे. ते क्षेत्र असं असतं अर्जुना की फक्त सहज बसावं म्हणून एखादा व्यक्ती बसण्याकरता गेला, बैसलिया उठो नावडे, एकदा बसल्यानंतर त्याला उठावंसंच वाटत नाही. वैराग्याशी दोन्ही वचडे देखील याजे. ज्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अंतकणात वैराग्य असेल तर दुप्पट होतं, अजिबात नसेल थोडंसं प्राप्त होतं. वैराग्याशी दोन्ही वचडे देखील याजे. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. पाखंडीही असता समूळ होय. पाखंडी असणारा पुरुष आहे पण सहज चालला त्या रस्त्याने, त्या क्षेत्रातून गेला तर त्यालाही असं वाटतं की आपण इथे तपश्चर्या करावी. म्हणजे शृंगारी पुरुषाला देखील राहावं असं वाटतं. नाही, ज्ञानोबा असं म्हणतात, त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अभ्यास करण्याची गरज पडत नाही. मग अभ्यासाची आपण याते करी, असं क्षेत्राचं महिमान असतं. आपल्याला अभ्यास करण्याची गरज नाही, अभ्यासच आपल्याकडून अभ्यास करून घेतो. हे त्या क्षेत्राचं काय असतं, महात्म्य असतं. याची कल्पना धृतराष्ट्राला असल्यामुळे तो असं म्हणतो आहे, जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवानी माझे गेले असं ते व्याजे झुंजाचेनी. ते जरी युद्धा करता गेले असतील पण क्षेत्राचं महात्म्य असल्यामुळे कदाचित त्यांचं मन परिवर्तन होऊ शकतं. आणि जर या दुर्योधनादिकांचं मन परिवर्तन झालं, यांनी जर पांडवांना राज्य दिलं तर आपली मनकामना कधीच पूर्ण होणार नाही. धृतराष्ट्राला देखील असं वाटायचं सगळं राज्य आपल्याच मला मिळावं. पुत्रस्नेह मोहितो. महाभारतामध्ये धृतराष्ट्र सुतप्रिय असा विचार केलेला आहे आणि तोच भाव ज्ञानोबा इथं सांगतात. पुत्रस्नेह मोहितो. युद्धा करता गेलेला आहे तरी तीही येतुला अवसरी. येतुला अवसरी म्हणजे बराच कालावधी उलटून गेलेला असं दिसतं आहे. अजून प्रत्यक्षामध्ये युद्धाला का बरं सुरुवात झाल्याने येतुला अवसरी म्हणजे एवढ्या वेळेपर्यंत, अवसरीपर्यंत आणि येतुला म्हणजे एवढ्या वेळेपर्यंत. एर एरी काय किजत असे. एर एरी म्हणजे परस्परामध्ये ते आता नेमकं काय करत आहे. त्यांनी परस्परांच्या भेटी घेतलेल्या आहे, त्यांच्यामध्ये काय सामोपचाराने भांडणं मिटलेले आहे का युद्धाकरता त्वेषाने लढत आहे. ते झडकरी कथन करी मज प्रती. लवकरात लवकर मला तो सांग. का बरं? पुत्रस्नेह मोहितो. आपल्या मुलाची वार्ता लवकरात लवकर ऐकावी हे सगळ्याच वडिलांना वाटत असतं. म्हणून झडकरी कथन करी मज प्रती, माझ्याकरता तो लवकरात लवकर सांग. आता धृतराष्ट्राच्या मनातली शंका काय आहे? कदाचित धर्मक्षेत्रामध्ये गेल्यानंतर मन परिवर्तन होऊन युद्धाचा विचार थांबेल. संजयाने सांगितलं असं घडलं नाही महाराज. युद्धाचा विचार थांबलेला नाही, उलट असं घडलं की दुर्योधनाने पांडवांचं सैन्य पाहिलं म्हणून पहिला शब्द आला दृष्टवा. संजय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डव अनीकं व्यूढं दुर्योधनः तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत् पश्य एतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। संजय उवाच संजय असं म्हणतात तदा त्यावेळी म्हणजे कोणत्या वेळी एतुला अवसरी परस्परामध्ये दोघेजण समोरासमोर उभे राहिलेले आहे। तदा राजा दुर्योधनः आता वडिलांना आनंद व्हावा याकरता संजयाने दुर्योधनाला राजा असं म्हटलेलं आहे। खरा राजा दुर्योधन नाही, कोणाचं युवराज म्हणून धर्मराजाचा उच्चार झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे। पण तरी देखील राजा म्हणजे का म्हटलेला आहे, राजनीतीमध्ये पारंगत असल्यामुळे त्याला राजा म्हटलेला आहे। तो खरा राजा झालेला नाही, पण राजनीतीतली व्यक्ती कशी असतात हे दिसत आहे पुढे, म्हणून त्याला राजा असं म्हटलेलं आहे। राजा दुर्योधनः तदा पांडवानीकं व्यूढं दृष्ट्वा आचार्यम् उपसंगम्य वचनम् अब्रवीत्। राजा दुर्योधन तदा राजा असणारे दुर्योधन तेव्हा पांडवानीकं पांडवांचं असणारं सैन्य कसं तत्पर आहे बघा, व्यूढं व्यूहरचनात्मक समोर असणारं सैन्य दृष्ट्वा पाहून आचार्यम् उपसंगम्य तो आचार्यांच्या जवळ गेलेला आहे, म्हणजे द्रोणाचार्यांच्या जवळ। द्रोणाचार्यांना आपल्या जवळ बोलवलेलं नाही, हा स्वतःहून द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे। का बरं, याच्यातून दुर्योधनाच्या अंतकरणात असणारी भीती प्रगट होत असते। पापी मनुष्य किती जरी सैन्याने संपन्न असला, त्याच्याकडे बळ सामर्थ्य किती जरी असलं, पण त्याचंच मन त्याला कायम भीती दाखवत असतं। म्हणून दुर्योधनाच्या अंतकरणात असणारी भीती तो आचार्यांच्या जवळ गेलेला आहे किंवा आता भीती निर्माण झाली, पण राजनीतीमध्ये कुशल असल्यामुळे त्याने भीती दाखवली नाही। वचनम अब्रवीत तो अशा प्रकारचा वचन बोललेला आहे। काय बोलला, हे आचार्य एतां पांडुपुत्राणां महतीं च मुं पश्य तव धीमता शिष्येन द्रुपदपुत्रेण व्यूढां एतां पांडुपुत्राणां महतीं च मुं पश्य। हे आचार्य द्रोणाचार्य तव धीमता शिष्येन तुमचा असणारा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्रेण दृष्टद्युम्नासही शब्द म्हणता आला असता, पण मुद्दाम द्रुपदपुत्र शब्द वापरला, त्याचा भाव पुढे सांगता येईल आपल्याला। तुमचा बुद्धिमान असणारा हा शिष्य जो द्रुपदाचा पुत्र आहे आणि त्याने निर्माण केलेली व्यूढां व्यूहरचनात्मक असणारी एतां पांडुपुत्राणां महतीं च मुं पश्य हे पांडुपुत्रांची असणारी मोठी असणारी सैन्यांची रचना सैन्य रचना आपण बघा। हा आज्ञार्थक नाही, प्रार्थनावाचक पश्य शब्द आलेला आहे। आज्ञा करत नाही, आपण बघावी अशी माझी आपणाला विनंती आहे। सांगताना तो असं म्हणतो आहे की आपण आचार्य आहात आणि आपल्यासमोर आता पाठीमागच्या भावामध्ये पाठीमागच्या दुसऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये तो फक्त आचार्यांच्या जवळ गेलेला आहे ज्ञान देण्याकरता, वचन तो बोलला। पण कदाचित द्रोणाचार्यांचं प्रेम अर्जुनावर अधिक आहे हे माहिती त्यांना, कारण येणे धनुर्वेद मज दिदला हे अर्जुनाच्या मुखातलं वाक्य आहे। कदाचित न जाणो द्रोणाचार्य जरी आपल्या पक्षातले असतील, पण न जाणो जर अर्जुनावर प्रेम असल्यामुळे हे युद्ध करणार नाही, मग कोणत्या कारणामुळे त्यांना राग येईल याकरता तो योजना करतो आहे। द्रुपदपुत्रेन तव धीमता शिष्येन द्रुपदाचा पुत्र असणारा हे द्रोणाचार्य आणि द्रुपद पूर्वीच्या काळामध्ये एका आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये सोबत शिक्षण घेत होते, म्हणजे ते गुरुबंधू होते। आणि मग द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत, द्रुपद राजा हा क्षत्रिय आहे। ते मैत्री होण्याकरता स्वभाव समान असावा लागतो, त्यांची संपत्ती समान असावी लागते असं काही नाही। समानशीले व्यसने सुसख्यम, सुसख्य म्हणजे चांगलं प्रेम, व्यसन म्हणजे छंद किंवा आवड समान असावी लागते, आणि शील म्हणजे स्वभाव, स्वभावही समान असावा लागतो। दोघांची काय होत असते, मैत्री होत असते। द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांची मैत्री झाली, पण द्रोणाचार्य ब्राह्मण गरीबच असतात। आणि या द्रुपदाने सांगितलं मी क्षत्रिय आहे, आपलं गुरुकुलातलं शिक्षण झाल्यानंतर दोघांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही अडचण असेल तर आपण माझ्या घरी यावं, मी तुम्हाला माझ्या वाट्याचं अर्ध राज्य आताच संकल्प करून देतो आहे असं द्रुपदाने सांगितलं।
कालांतराने असं झालं की द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, त्यांचा विवाह झाला, त्यांना एक पुत्रही प्राप्त झाला अश्वत्थामा. आणि मग त्या अश्वत्थाम्याला दूध पिण्याकरता एखादी गाय घेऊन यावी याकरता ते द्रुपदाच्या नगरीमध्ये गेले. पण काय असतं, एखाद्या व्यक्तीला अगोदरचा स्वभाव वेगळा असतो, पद प्राप्त झाल्यानंतर स्वभाव बदलतात स्वभाव. प्रभुत्वम अविवेकता, यौवनम धनसंपत्ती, प्रभुत्वम अविवेकता, यौवन तारुण्य असेल, धनसंपत्ती असेल, स्वामित्व असेल आणि अविवेक असेल, या 4 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट असेल तर अनर्थाला कारण ठरते. जिथे 4 गोष्टी आल्या सांगण्याचं कारणच नाही. म्हणजे हा तरुण आहे, धनसंपत्ती आहे, स्वामित्व मिळालं त्या द्रुपद राजाला, आणि अविवेकामुळे त्याने सांगितलं नाही तू माझा गुरुबंधू होऊच शकत नाही. अरे मैत्री होण्याकरता समानशील असावं लागतं, आवड समान असावी लागते. कुठं दरिद्र ब्राह्मण आणि कुठे राजा, आपली मैत्री होऊ शकत नाही. अर्ध राज्य तर नाहीच मिळणार नाही अर्ध राज्य, उलट एक गायसुद्धा मिळणार नाही. प्रतारणा केली, अपमान केला, द्रोणाचार्य निघून आले. आणि मग द्रोणाचार्याच्या अंतःकरणामध्ये असा एक राग निर्माण झाला की आपण या द्रुपदाचा बदला घेतला पाहिजे. पांडवांचं शिक्षण पूर्ण झालं, गुरुदक्षिणा काय द्यावी असं विचारलं. मग द्रोणाचार्याने सांगितलं काही नाही, द्रुपद राजाला फक्त बंदी करून माझ्यासमोर हजर करावं. आणि मग ते पांडवांनी पराक्रम गाजून द्रुपद राजाला पराभूत केलं. द्रोणाचार्यांच्या समोर आलं. जो राजा पराभूत होत असतो तो राजा राहत नसतो, तो सामान्य व्यक्ती ठरत असतो. आणि जो जिंकला तो राजा होत असतो. पांडवांनी ती सगळी गुरुदक्षिणा द्रोणाचार्यांना समर्पण केली. द्रोणाचार्य झाले राजे, द्रुपद झाला सामान्य व्यक्ती. अपमान केला, द्रुपदाला सोडून दिलं. पण अपमान झालेला क्षत्रियाला कसं काय सहन होणार? कोणच आहे लाजीरवाने, त्याला सहन झालं. त्याने सांगितलं या द्रुपदांना मारणाराच पुत्र मी निर्माण करेल. यज्ञामधून द्रौपदी निर्माण झाली, तशाच पद्धतीनं हा दृष्टद्युम्न निर्माण झाला. आणि तो दृष्टद्युम्न मुद्दाम द्रोणाचार्यांना मारण्याकरता निर्माण झाला. पण आश्चर्य असं आहे, त्या द्रोणाचार्यांकडे सगळं शिक्षण दृष्टद्युम्नाने घेतलं. म्हणून तव शिष्येना धीमता, किती बुद्धिमान आहे तो शिष्य तुमचा, तुम्हाला मारण्याकरता निर्माण झाला, तुमचं शिष्यत्व पत्करलं, तुमच्याकडून शिक्षण घेतलं आणि विरोधी पार्टीमध्ये गेला. बुद्धिमान आहे तो, पण तुम्ही त्याला ज्ञान दिलं. काय म्हणावं तुम्हाला? द्रुपद पुत्रेनं, दृष्टद्युम्न शब्द वापरला नाही. म्हणजे द्रुपदाने केलेला अपमानही तुमच्या लक्षात यावा याकरता सांगतो. आचार्य बघा, पांडवांचं सैन्य बघा. आता संजयाने फक्त एकदाच पश्य शब्द वापरला बघा. ज्ञानोबा म्हणतात नाही देख बघा तुम्हीच पहा आणि आनंदित व्हा. पांडुपुत्रानाम आचार्य. दुसरा एक भाव असा आहे, तुम्ही आमचे आचार्य नाहीत ना. पांडुपुत्रानाम आचार्य, तुम्ही फक्त पांडवांचेच आचार्य आहात, तुमच्यामध्ये भेदभाव आहे असं तो मुद्दाम क्रोध आणण्याकरता प्रगट करतो आहे. तिये वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तिये वेळी म्हणजे ते विचारलं धृतराष्ट्राने, तरी तीही येतू लावू सरी, काय किजत असे एरी ते झडकरी कथन करी मज प्रतितीये वेळी. असा लवकरात लवकर प्रश्न विचारल्यानंतर मग त्या प्रसंगी तो संजय बोले. कोणता संजय बोले? ज्याला प्रश्न विचारलेला आहे तो संजय बोले. म्हणे पांडव सैन्य उचलले, पांडवांचा असणारं सैन्य उचलले, खवळलेलं आहे. का बरं? कारण पांडवावर झालेले अनंत प्रकारचे अन्याय अत्याचार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि बाकीच्या लोकांना देखील असंच असतं. काय असतं, बरीचशी माणसं असं म्हणत असतात, थोडासा दम धरा, प्रसंग येऊ द्या, मग आपण त्यांना दाखवू. म्हणजे वेळेची वाट बघत असतात. युद्धाची वाट सगळेजण बघत होते, कारण पांडव हे धर्माचं परिपालन करणारे आहे. विनाकारण यांच्यावर अत्याचार झाला म्हणून पांडव सैन्य उचलले असं म्हटलं नाही तिथं. म्हणे कौरव सैन्य उचलले, ते नंतर उचललेले आहे, पण सध्याला मात्र खवळलेलं आहे पांडव सैन्य. कसं खवळलं, आता त्याला कोण आवरणार आहे याकरता उपमा देतात. जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. मोठा असणारा प्रलयकाल प्राप्त झाल्यानंतर कृतांत म्हणजे काळ, काळाने ज्याप्रमाणे आपला मुख जबडा विस्तारित करावा आणि सगळ्या जगाचा ग्रास करून घ्यावा, तशा प्रकारे पांडवांचं सैन्य आता कृतांत मुखाच्या ठिकाणी आहे. आणि कुणाचा ग्रास करणार आहे? कौरवांच्या सैन्यांचं. महाप्रळयी प्रसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट, या दोन्ही वयाचं युग्म आहे. तैसे ते घनदाट ओठावले एक वाट, जैसे उसळले काळकुट धरी कवन. तैसे ते, तैसे म्हणजे महाप्रलयाच्या काला प्रसंगामध्ये काळाने आपला जबडा विस्तारित करावा, पसरावा. तैसे ते घनदाट. पांडवांचं सैन्य 7 अक्षिणी आहे, हे खरं आहे, आणि कौरवांचं 11 अक्षिणी आहे, परंतु रचना मात्र अशी केलेली आहे घनदाट स्वरूपाची.
घनदाट सैन्य, उठावले एक वाट, एकदम उठले ते, तत्पर आहे. युद्धाकरता झोपणारी माणसं चालत नाही. उठावले एक वाट, आता यांना कोण आवरणार आहे? कोणीच आवरू शकत नाही. जैसे उसळले काळकूट धरी कवन, त्या क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर देव आणि दैत्यांनी दानवांनी ते मंथन केल्यानंतर पहिल्याच प्रसंगी, आता दोन भाव आहे याच्यामध्ये, कोणी म्हणतात की शेवटी काळकूट निर्माण झालं, कोणी म्हणतात पहिल्यांदा निर्माण झालं. दोन्ही भाग सोडून त्या निर्माण झालं हे महत्त्वाचं आहे. उसळले काळकूट धरी कवन, ते निर्माण झालेलं हलाहल नावाचं विष आहे. आता त्याला धारण कोण करणार बरं? कारण त्यातून निघणारा जो धूर आहे तोच त्रैलोक्याला दाह करतो आहे. मग त्याचा धूर जर एवढा भयानक असेल, असतो काही धूर भयंकर असतात, तो धूर एवढा भयंकर असेल तर त्याला प्राशन कोण करणार? तसं हे पांडवांचं सैन्य उसळले काळकूट, आता त्या एखाद्या पात्रातून उसळणारं, उकळी मारणारं जे काळकूट नावाचे विषय, कवन धरी, भगवान शंकराशिवाय कवनही न धरी, तसं आता हे पांडवांचं सैन्य कुणी यांना आवरू शकत नाही. हा भाव सांगायचा आहे. ना तरी वडवानळू साधुकला, प्रलय वाते पोखला, सागरू शोषोनी उधवला, अंबरासी तैसे दळ दुर्धर, नाना व्यूही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. याही दोन वयांचं युग्मच आहे. हे सगळं जैसे तैसे असे शब्द येतात ना, त्यामुळे प्रत्येक वयांची जोडणीच आहे. ना तरी अथवा वडवानळू साधुकला, साधुकला शब्दाचा अर्थ होतोय भडकला. आणि कोण भडकला? सामान्य एखाद्या गावातला अग्नी नाही बरं का, समुद्राच्या उदरामध्ये राहत असणारा अग्नी. प्रळय अग्नी असेल, विद्युत अग्नी असेल, वडवाग्नी, जठराग्नी, अग्नीचे काही प्रकार आहेत. तर त्या अग्नीमध्ये असणारा, सागराच्या उदरामध्ये राहत असताना वडवानळ नावाचा अग्नी, असं म्हणतात की 12 गावाला लागणारं पाणी दररोज तो प्राशन करतो समुद्राच्या पोटामध्ये राहून. 12 गावाला म्हणजे फक्त पिण्याकरता नाही, स्नानाकरता, कपडे धुण्याकरता, गाड्या धुण्याकरता, जेवढं काही पाणी लागत, शेतीला लागत असणारं पाणी, हे 12 गावाला लागणारं पाणी, सगळं पाणी तो वडवानळ नावाचा अग्नी प्राशन करतो. वडवानळू साधुकला, वडवानळ नावाचा अग्नी भडकला. आणि अग्नी भडकला, जर त्याला साह्य नाही मिळालं वाऱ्याचं तर कालांतराने अग्नी शांत होतो. पण जर त्याला वाऱ्याचं साह्य झालं तर मग मात्र अग्नीला कोणी आवरू शकत नाही. वडवानळ नावाचा अग्नी भडकला, त्याला साह्य केलं प्रलय काळातल्या वात म्हणजे वारा, सोसाट्याचा असणारा वारा वेगळा आणि प्रलय काळातला वारा वेगळा. तो प्रलय काळातला वारा सांगे भुवनत्रयाचे काजळी, जे गगनामाची उधवली. प्रलय काळामध्ये सगळ्या त्रिभुवनाची राखुंडी होते आणि त्या राखुंडीलाही घेऊन जाणारा जो वारा तो प्रलय काळातला वारा. तो वडवानळ नावाच्या अग्नीला साह्य झाल्यानंतर पुष्ट झालेला अग्नी सागर शोषुनी, समुद्राला शुष्क करून अंबरासी उधवला. आकाशापर्यंत त्याची असणारी मर्यादा ही वाढत जात असते. एक सुभाषित फार गोड आहे. ते अग्नी जेव्हा जंगलाला जाळत असतो तेव्हा वारा त्याला साह्य करतो. अग्नी जर वाढलेला असेल तर वारा त्याला साह्य करतो आणि तोच अग्नी जर कमजोर झाला तर वारा त्याला विझवतो. याचा अर्थ असा आहे, कृषे कश्यास्ती सौहृदम, मनुष्य जर कृश झाला, कमजोर झाला, तो कोणी मैत्री दाखवत नाही, असा त्यातला भाव आहे. सुभाषिताची मला पंक्ती आठवत नाही आता नेमकी. ना तरी वडवानळू साधुकला, प्रलय वाते पोखला, सागरू शोषोनी उधवला, अंबरासी तैसे दळ दुर्धर. दळ म्हणजे सैन्य. कोणाचं ही सैन्य? पांडव सैन्य. दुर्धर म्हणजे ज्यांना कोणीही आता धारण करू शकत नाही, म्हणजे आवरू शकत नाही, असे कठीण. नाना व्यूही परिकर, परिकर शब्दाचा अर्थ होतो सुघटित. आणि नाना प्रकारच्या रचनांनी, सैन्यांची रचना वेगवेगळी असते. त्या पूर्वीच्या काळातल्या रचना आहे सैन्यांच्या, म्हणजे समोरचे सैन्य सर्पाच्या आकृतीने उभे राहिले त्याला सर्पव्यूह असं म्हणतात. आणि जर त्यांचा पाडाव करायचा असेल तर आपल्याला गरुड व्यूहाची रचना करावी लागते, कारण सर्प आणि गरुडाचं वैरी असतं. म्हणून ते पांडवांना आपल्या पकडीमध्ये सापडण्याकरता द्रोणाचार्यांच्या विचारानुसार अगोदर वेगळं व्यूह दाखवलं आणि नंतर पुन्हा त्या व्यूहाचं चक्रव्यूहामध्ये रूपांतरण केलं. म्हणून पांडवांना उत्तर देता आलं नाही, अभिमन्यू त्यामध्ये मारले गेले. अशा नाना प्रकारच्या व्यूहांनी, रचनांनी सुघटित असणारं हे सैन्य ती एक काळी भयासुर अवगमले. त्या काळामध्ये फार मोठा असणारा भीती दाखवणा आसुरच आहे की काय सैन्यांच्या रूपाने अवगमले, भासले, वाटले असं संजय सांगतात. हे झालं हो संजयाच्या मुखातले शब्द आहे. परंतु याचा परिणाम दुर्योधनावर झाला की नाही? काही ज्ञानोबा सांगतात दुर्योधन राजा आहे, काही जरी केलं तर दुर्योधन पराक्रमी आहे, फक्त त्याचा पराक्रम चांगल्याकरता उपयोगी पडला नाही.
आणि त्याला शकुनीचं साह्य आहे. पराक्रमाला जोड असावी की नाही, विचाराची जोड असावी. पराक्रम आहे, आसुरी लोकांकडे पराक्रम असतो, तपश्चर्या करतात, पण नेमकं वरदान चुकीचं मागतात. पराक्रमाला जोड नाही विचाराची. ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गज घटांते. ते देखोन या, ते सैन्य दुर्योधने देखोन या, ते सगळं सैन्य दुर्योधनाने पाहिलं. अव्हेरिले कवने माने, माने म्हणजे प्रकार, कोणत्या प्रकाराने अव्हेरिले म्हणजे तिरस्कार केला, अव्हेर केला हे असं म्हणून त्याने तिरस्कार केला. कवने माने ज्ञानोबारा उदाहरण देतात, जैसे पंचानने गज घटांते न गणिजे, ज्याप्रमाणे पंचानन म्हणजे सिंह आणि गज म्हणजे हत्ती आणि गजघट म्हणजे हत्तींचा असणारा कळप समूह. हत्तींचा फार मोठा समूह आला तरी ज्याप्रमाणे एक असणारा सिंह देखील त्या हत्तींच्या समूहांना जुमानत नाही, तसं या दुर्योधनाने पांडवांच्या सैन्यांना जुमानला नाही. तो पराक्रमी होताच तेवढा, कारण एकतर आईच्या कृपा दृष्टीनं त्याला वज्रदेह प्राप्त झालेला होता. हे सामर्थ्य त्याच्याकडे होतं. 11व्या अक्षिणी सेनेचं बळही होतं. द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी महापुरुष मंडळी त्याच्याकडे होती. म्हणून अव्हेरिले कवने माने जैसे न गज गणिजे पंचानने गज घटांते. सिंहाची या हाका युगांत होय मदमुखा, हेच उदाहरण ज्ञानोबाऱ्या अर्जुनाकरता वापरतात. पुढे तैसा कौरव आशेका धाक तुझा, हेच उदाहरण ज्ञानोबाऱ्या पण वेगळ्या अंगाने वापरतात. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाला जुमानत नाही, तसं दुर्योधनाने कोणालाही त्या ठिकाणी मानलं नाही, जुमानलं नाही. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, प्रश्नार्थक आहे. कैसा दळभार उचलला पांडवांचा, मग द्रोणापासी आला. हे सगळं बघून द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन तया ते म्हणे, त्यांना तो म्हणतो, हा पांडवांचा दळभारू कैसा उचलला देखिला. हा पांडवांचा असणारा दळभार, सैन्यांची असणारी रचना उचलला, प्रवृत्त झालेला आहे, उसळलेला आहे देखिला. तुम्ही पाहिला की नाही? हो पाहिला. बघा मग आता, मग ही रचना कोणी केली आहे? दुर्योधन स्वतः असं म्हणतो, तुम्ही बघितलं असेल वेगळ्या नजरेनं, तुम्हाला हे फक्त सैन्य या रूपाने वाटलं असेल, पण मला सैन्य नाही वाटत. कैसा दळभार उचलला पांडवांचा देखिला, तुम्ही पाहिलं? द्रोणाचार्य म्हणले, हो पाहिलं. समोर काही सैन्यच आहे ना, त्यांना का पाहायचं? नाही, नुसतं सैन्य म्हणू नका, मी म्हणतो आहे गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते, रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंधू किंवा सैन्य सिंह पाखरीला. देख देख, बघा तुम्हीच बघा, तुम्हालाच आनंद होऊ द्या. बघा गिरिदुर्ग जैसे चालते. पांडवांचं सैन्य हे सामान्य सैन्य नाही, हे चालतं, बोलतं असणारं, बोलतं नाही चालणारं. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले आहेत. त्या किल्ल्यामध्ये प्रकार असतात. जमिनीवर बांधलेले किल्ले असतात त्याला भुईकोट किल्ला म्हणतात, आणि मोठ्या डोंगरावर बांधणारा जो किल्ला असतो त्याला डोंगरी किल्ले असं म्हणतात. तो संग्रामदुर्ग आहे ना चाकणचा, चक्रेश्वर मंदिराकडे जाताना तो संग्रामदुर्ग आहे. बघा इतिहासामध्ये चांगलं चिंतन आहे त्याचं, म्हणजे युद्धाच्या बाबतीमध्ये. परकीयांनी आक्रमण केल्यानंतर 300 मावळे होते त्या किल्ल्यावर, पण 300 मावळ्यांनी 3 महिने झुंज दिली. भुईकोट किल्ला. परकीय लोकांनी विचार केला, शिवाजी महाराजांचा एक किल्ला अजून आपल्याला सर झाला नाही, 3 महिने सगळी सामुग्री व्यर्थ गेली. मग एका किल्ल्याकरता जर 3 महिने, तर 300 किल्ल्याकरता किती? बहुतेक पुनर्जन्मच घ्यावा लागेल, तरी शक्य होणार नाही. मग भुईकोट किल्ला जर एवढा कठीण असेल लढाई करण्याकरता, तर हे गिरिदुर्ग आहे म्हणजे डोंगरी किल्ले आहे. म्हणून तर सह्याद्री कोणालाही जिंकता नाही आली, कोणालाच नाही. छत्रपतीने बरोबर त्याचा वापर करून घेतला, कारण डोंगरी भाग आहे, आणि डोंगरी भागामध्ये फक्त मावळेच चढू शकतात आणि दुसरे माकडं, बाकी कोणी चढू शकत नाही. म्हणजे इतिहासामध्ये असा विचार आहे, हे म्हणजे विनोदाकरता नाही सांगू शकत, मावळेच फक्त चढून येऊ शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून गिरिदुर्ग जैसे चालते, हे डोंगरी किल्ले आहेत चालते असं मला वाटतं सैन्यांच्या रूपाने. तैसे विविध व्यूह भवते, आपल्या सभोवती विविध प्रकारची रचना केलेली आहे. कुणी रचना केली? रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. द्रुपदाचा कुमार असणारा बुद्धिमंत दृष्टद्युम्न त्यांनी याची रचना केलेली आहे. हो रचना केली, पण घाबरण्याचं कारण नाही. का बरं? कारण त्यांनी जरी रचना केली असेल, त्याचंही कौशल्य असेल, पण त्याला कौशल्य प्रदान करून देणारे तुम्ही आहेत. आणि शिष्याच्या पुढे गुरु एक पाऊल असतातच. जो का तुम्ही शिक्षा पिला, म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही, कारण तुम्हीच याला संपूर्ण शिक्षण दिलेलं आहे. शिक्षा पिला,
शिक्षण दिलेलं आहे. विद्या देऊनी कुरुठा केला, कुरुठा म्हणजे मोठा आश्रयस्थान आपण केलेलं आहे. कोणती विद्या दिली? शस्त्र आणि अस्त्र चालविण्याची विद्या, आपण क्षत्रियांची विद्या दिलेली आहे. तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख, त्यानेच या दृष्टद्युम्नाने या सैन्यरूपी सिंहाची रचना केलेली आहे. बघा बघा बघा, तुम्हीच बघा. याच्यातून हे सांगायचं नुसतं बघू नका, तुमचा शिष्य तुमच्या बाजूला उभा नाही, विरोधी पक्षामध्ये उभा आहे. आणि तिकडे अर्जुनाचा असणारा शिष्य सात्यकी तो मात्र त्यांच्याच पक्षामध्ये आहे. म्हणजे ते गुरु शिष्य एकाच पक्षामध्ये आणि तुम्ही गुरु शिष्य दोघे जण दोन पक्षामध्ये. बघा बघा, बरं वाटतं का? सैन्य सिंधू पाखरीला देख देख. मग आता द्रोणाचार्य म्हणतील बरोबर आहे, दृष्टद्युम्नाने याची रचना केली, पण घाबरण्याचं काय कारण आहे? सैन्याला काय घाबरायचं? त्यांच्यामध्ये बहुतेक असा वेगळ्या प्रकारचं कोणी महारथी वीर नसेल. नाही नाही, महारथी आहे ना. पुढे सांगतात, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. घ्यायचं बाबा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की